आपण पुन्हा कोंढाण येथे आलेलो आहोत। आपण 2 दिवसा अगोदरच बातमी बघितलेली होती, तीच म्हणजे हॉलिस्टिक रेमिटेस कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। ही होमिओपॅथिक कंपनी आहे। ह्या ठिकाणी औषधं बनत असतात। ह्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे असं होतं की येथे जे 19 कामगार होते त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, पूर्वसूचना न देता त्यांना काढून टाकले होते। हे आपण मागच्या बातमीमध्ये बघितले होते। त्यासाठीच आज आपण कोंढाण येथे पुन्हा आलेलो आहोत। आज आल्यानंतर इथे पुन्हा जे 19 जणांना काढलं होते ते ह्या ठिकाणी एकूण 80 लोक कामगार काम करत होते। त्यापैकी 19 लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकले होते आणि एका प्रकारे ह्या कामगारांवर अन्याय झाला होता। आपण मागच्या बातमीमध्येच बघितलं का महिलांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू होते, आमचा संसार उद्ध्वस्त होईल, आम्ही कुठे हे करायचं। त्याच्यानंतर आज 24 तारखेला संतोषजी जनाठे म्हणजेच हे जे एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली जे पोलीस आहेत मनोरचे रणवीर बैस हे आले होते। त्याच्यानंतर जे कंपनीचे मालक आहेत डॉक्टर नलिनी बद्रा आणि त्यांचा मुलगा प्रणव बद्रा हे सुद्धा आले होते। आज मोर्चा होता, रस्ता रोको मोर्चा होता, पण ह्यांनी ग्रामस्थांनी रस्ता रोको मोर्चा न करता एक मीटिंग भरवली होती आणि ही मीटिंग शांततेत पार पडली। ह्या ठिकाणी आजूबाजूला आपण बघू शकता किती लोक ग्रामस्थ, तसेच बघायला गेलं तर ह्या ठिकाणचे चालक मालक संघटना एकत्र येऊन ह्या ठिकाणी हा तोडगा काढण्यात आला आहे। आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे आले होते। त्यांनी पूर्ण सूचना दिल्या, त्या सूचनांचं पालन केलं। त्यानंतर असा तोडगा निघालेला आहे की 28 एप्रिलला जे 19 लोकांना काढलं होतं त्यांचा न्याय निवाडा लागणार आहे। त्याच्यामध्ये समजणार आहे नक्की काय आहे। ज्या कंपनीच्या मालक आहेत त्यांना विचारले असतात, ते बोलतात का आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही ह्या 19 लोकांना कामावर ठेवू शकत नाही हे सांगितलं। पण त्याच्यानंतर 19 कामगार ह्यांना काढून टाकलेला आहे। मग त्यांचा प्रश्न काय हा निर्माण झालेला आहे। पण ह्याच प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी 28 तारखेला आयुक्तालयामध्ये बैठक आहे। आज सुद्धा जी बैठक होती त्या बैठकीमध्ये एकूण 5 मुद्दे मांडले होते, पण त्या 5 मुद्द्यांवर काही निवाडा झालेला नाहीये। पालघर जिल्हा पेसा येतो, त्याच्यामुळे पेसा असल्यामुळे पहिल्या प्राधान्य हे येथील ग्रामस्थांनाच आहे, त्याच्यानंतर बाहेरच्या लोकांना आहे। आज जी बैठक भरवली होती किंवा आजचं जे मोर्चाचे आयोजन होते ते शांततेत पार पडले। मनोर पोलीस स्टेशननी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, तसेच येथील ग्रामस्थांनी कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेमध्ये ही बैठक होती ती पार पडलेली आहे। तर आता 28 तारखेलाच आपण बघू काय तो निर्णय लागतो तो। आपण 2 दिवसापूर्वीच आपल्या चॅनलवरती न्यूज बघितलेली होती का 19 कामगारांना कोंढाण येथील कंपनीमधून काढून टाकलं होतं। त्यांच्या आपल्यासोबत महिला होत्या, त्यांच्या पत्नी होत्या। त्यांचा एक आकांत दुःख आक्रोश होता का आम्हाला अचानक आमच्या पतींना न सांगता नोटीस न देता काढून टाकलेलं होतं। पण खरंच ज्या स्त्रिया असतात त्या रडून अश्रू वाटे त्यांचं दुःख व्यक्त करत असतात, पण पुरुष हा आतमधून खूप दुःखलेला असतो। तर आपल्यासोबत जे 19 कामगारांना काढलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत। काका तुमचं नाव काय? माझे नाव दशरथ विठ्ठल सातवी। तुम्ही किती वर्ष झाले हा मी इकडे जवळजवळ 17 वर्षापासून काम करतोय आणि सुरुवातीला आम्हाला 60 रुपये पगार होता। म्हणजे 2007 पासून मी इकडे काम करतोय। काम करतात जवळजवळ 17 वर्ष आम्हाला परमनंट 17 वर्ष आम्ही काम केलं, पण त्याच्यामध्ये परमनंट जॉब 15 वर्ष केला आहे। त्याच्यानंतर काम करता करता आम्ही 60 रुपयापासून काम केलं, तर आजपर्यंत जो पगार वाढला आहे तो आमच्या मेहनतीप्रमाणेच आहे, एकीमुळेच पगार वाढला आहे आम्हाला। आणि ते व्यवस्थापन बोलते की पगार जास्त आहे, पण 17 वर्ष जर काम केलं तर पगार तेवढा होणारच आहे ना। तुम्ही काय काम करतात तिकडे? मी प्रिंटिंगचं काम करतो, चेकिंगचं काम करतो, अजून दुसरे अनेक जे असेल समोर ते आम्ही काम करतो तिकडे। नक्की ती औषधाची म्हणजे होमिओपॅथिकची कंपनी आहे, नक्की तिथे काय बनतं? लिक्विड बनतो, बाम बनतो, टॅबलेट बनतात, अजून अनेक म्हणजे कॅन्सरचं सोडून सगळे औषध इकडे बनतात। मी असं पण ऐकलेलं होतं का 3 वर्ष अगोदर तर मॅनेजर नव्हता आणि आत्ताच महिन्यापूर्वी मॅनेजर लावला, मग अगोदरचा सांभाळ कोण करत होतं? अगोदरचं जे सांभाळ 3 वर्ष केलं ना ते कामगारच करत होते। त्याच्यामुळे ते कंपनीचे 3 माणसं होते, फक्त बघत होते तिकडे आणि ते चमचगिरी करत होते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। पण सगळं काम हे कामगारच करत होते, मेडिसिन बनवण्यापासून ते मेडिसिन पाठवण्यापर्यंत हे कामगारच लोक करतात। तुम्ही एकूण किती कामगार आहेत कंपनीमध्ये? आत्ता जवळजवळ 77 कामगार काम करतात असं, आणि 19 जणांना एकूण काढलेलं आहे।
का तुमचं नाव काय? माझं नाव आहे गोविंद गणपत पाटील. काय बोलणार तुम्ही आता जो मेन एक अचानक धक्का बसलेला आहे त्याबद्दल? अचानक धक्का बसला की आम्हाला एवढा धक्का बसला आहे की आम्ही काय सांगू आता याचे. आम्ही सकाळी तिकडे गेटवर गेलो त्या दिवशी 21 तारखेला आणि अचानक ह्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला कंपनीने कमी केलं आहे. तुम्ही किती वर्ष झाले तिथे काम करतात? आम्हाला 16 वर्ष झालेत. 16 वर्ष. तुम्ही पण म्हणजे एकदम कमी पगारामध्येच लागलेले होते का? हां, मी पण आता 60 रुपयांनीच लागलेलो. महिन्याचा 2000 रुपये पगार भेटायचा आम्हाला. तेव्हापासून काम करतोय आम्ही. काम करतात. आता वय काय तुमचं? माझं वय आता 49 वर्ष झालेत मला. आणि तुम्ही तुमचा संसार ह्याच्यावरच चालतो? सगळा संसार याच्यावरच चालतंय. परत आम्ही लोन केलेले आहे. ते आता समजा नोकरीच गेली तर लोन वगैरे फेडायचे कसे? म्हणजे लोनचे हप्ते आहेत, परत लोनचे हप्ते आहेत, परत मुलांचं शिक्षण वगैरे आहे, सगळंच आहे. ते आम्हाला असं काढून टाकलं, आम्हाला लढू येते. आता तुम्ही कंपनीमध्ये नक्की काय काम करतात? मी पॅकिंगचं काम करते आणि एंट्रीचं काम करते. आता जो 28 तारखेला निर्णय लागणार आहे, तुमची काय अपेक्षा आहे? म्हणजे आम्हाला 19 जणांना एकतर आतमध्ये घेतलं तर फार बरं होईल. आम्हाला कंपनीमधून निघायचं नाही आहे आणि कंपनी बंद नाही व्हायला पाहिजे. तुम्ही कारण काय ह्याच्यावर सगळं आमचं मुलाबाळांचं वगैरे सगळ्यांचं फ्युचर ह्याच्यावरच आहे. बरोबर. तुमचा संसार पूर्ण ह्याच्यावर हो. चालतो. ज्या 19 कामगारांना काढलं आहे त्याच्यामधल्या एक महिला सुद्धा आहेत, त्यांनाही काढलेलं आहे. म्हणजे 18 पुरुषांना काढलेलं आहे आणि एका महिलेला काढलेलं आहे. ती महिलाच आपल्यासोबत आहे. तुमचं नाव काय? माझं नाव स्नेहल सिद्धार्थ धापशी. मला आम्ही सोमवारी जेव्हा कामाला गेलो तेव्हा 9 ते 9:25च्या आतमध्ये गेटच्या मध्ये पोचायचं असतं. मी 9:10ला गेटच्या आतमध्ये पोचली. त्यांनी सांगितलं तुम्ही जरा वेळ बाहेर राहा. नंतर मग लिस्ट काढली. लिस्टमध्ये सांगते तुझं नाव आहे, तू सांगते बाहेर थांब. असे करून सगळे माणसांना आतमध्ये घेतलं. 19 जणांना आम्हाला बाहेर काढलं आणि नंतर मग गेट लावला. गेटला टाळं लावलं आणि मग सांगितलं का आता तुम्हाला काढण्यात आलेलं आहे. आम्हाला काही सूचना नाही दिली, काहीच नाही दिली. आम्हाला एवढा जोरात धक्का बसला, माझं पूर्ण अंग कापायला लागलं. एवढं रडायला आलं का विचार केला म्हणजे काय झालं, माझी काय चुकी होती तर मला काढलं. आमच्याकडनं काय चुकी झालेली आहे, आम्ही का गैरहजर होतो का, आमच्याकडनं काय मालामध्ये काय मिस्टेक झाले का काय झालेले आहे तर आम्हाला काढलेलं आहे. तुम्ही किती वर्ष झाली तिथे काम करता? आम्हाला 13 वर्ष झाली. ह्या 14वा वर्ष सुरू आहे आणि आम्ही डेलीवाल्यापासून काम केलेलं आहे. असं पण नाही का आम्ही बसलेलो आहेत. जे काम सांगितलं ते काम केलेलं आहे. अजूनपर्यंत कोणत्या कामाला नाही सांगितलेले आहे. म्हणजे जे आत्ताच आपण मीटिंगमध्ये बघितले ते आरोप तुमच्यावर टाकलेले होते, ते आरोप कितपर्यंत योग्य होते? ते सगळे खोटे आहेत आणि ते सांगतात का बाटल्या अर्ध्या वगैरे जातात. आता त्याच्यामध्ये कॅप लूज असतात, बाटल्यांचे गळे वगैरे तुटलेले असतात. ते आम्ही थोडी हे करू शकतो. आता ते कॅप ना ते तुटलेले आहेत ते आम्ही आमच्या हेडला सांगितलेलं आहे काय ह्यांच्या कॅप तुटलेल्या आहेत. काय नाही सांगते, थोडासा सील तुटलेला असेल चालेल सांगते, जावा पाठवा. मग त्याच्यामध्ये आम्ही थोडी बघणार आहेत का ह्याच्यामध्ये अर्ध्या बाटल्या कशा झाल्या, पूर्ण बाटल्या का नाही आहेत, ते आम्हाला नाही समजत ना. आज 24 एप्रिल आदिवासी एकता मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिवराम जनाठे ह्यांनी पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर आज ह्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आणि पत्र देण्याचं कारण म्हणजे का रविवारी ह्या होलिस्टिक रेमिटेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तर ह्या कंपनीमध्ये एकूण 80 कामगार हे गेल्या 18 ते 19 वर्षापासून काम करत आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांना रविवारी अचानक असं सांगितलं जातं का तुम्हाला आता कामावरून काढून टाकलेलं आहे आणि त्यामधले जे 19 लोक आहेत त्यांनाच कामावरून काढलं आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर त्यांना एक धक्का बसला का 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 काढून टाकलं. म्हणजे कंपनीमध्ये काढून टाकण्याचा काही रूल असतो किंवा आपण कोणाची तोडफोड केली आहे किंवा काहीतरी नुकसान केलं असेल तेव्हा काढलं जातं, असा एक मेन मुद्दा आहे. पण ह्याच्यातलं न काही समजता त्यांना काढून टाकलेलं आहे. त्यामध्ये 19 जणांना काढून टाकलेलं आहे. आता आपण ह्या कंपनीच्या समोरच आहोत. ह्या कंपनीला लॉक केलेलं आहे, ही कंपनी बंद आहे. तर ह्या कंपनीचा आज ज्या गोष्टी आहेत ते तोडगा काढण्यासाठी ह्या ठिकाणी आज एक मोर्चा काढला होता. पण मोर्चाला कोणत्याही प्रकारचे गालबोट न लावता शांततेमध्ये ह्या ठिकाणी बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये 19 जणांना न्याय म्हणजे त्यांना निवडण्यासाठी 28 एप्रिलला आयुक्तालयामध्ये बैठक होणार आहे आणि त्याच्यानंतरच जे 19 लोक आहेत त्यांचा काय पुढे निर्णय घेता येईल असं हे समजणार आहे. तत्पूर्वी ही कंपनी पूर्णपणे बंदच राहणार आहे.
ही कंपनीमध्ये आयुर्वेदिक औषधं बनवणारी ही कंपनी आहे. तसेच ह्या कंपनीचे जे मालक आहेत ते सुद्धा आले होते. प्रत्येक मुद्द्यामध्ये त्यांचं एकच वाक्य होतं का आर्थिक परिस्थिती कंपनीची नाही आहे, कंपनीची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. पण एकच असं सांगावं वाटतं का आपण मागची न्यूज बघितली का मागच्या न्यूजमध्ये हेच समजलं का ह्या कंपनीला मॅनेजर नव्हता आणि हा जेव्हा सर्व हे कारभार करायचं होतं तेव्हा आत्ताच महिनाभरापूर्वी मॅनेजर आला. म्हणजे ह्याच्या अगोदर हे कामगारावरच ही कंपनी चालत होती एवढ्या वर्ष झाली आणि त्यांना काहीतरी करायचं होतं म्हणून ह्या कंपनीमध्ये मॅनेजर आला का, हा सुद्धा ग्रामस्थांचा एक मोठा प्रश्न आहे. जर कामगार असतील किंवा कंपनी ही कामगारांवरच चालत असते, हाच मेन मुद्दा आहे. त्याच्यामुळे ज्या 19 कामगारांना काढून टाकलेलं आहे त्यांच्यावर न्याय त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांना कंपनीमध्ये रिटर्न घ्यायला पाहिजे अशीच मागणी आहे. तर आता बघूया 28 तारखेलाच काय न्याय लागतो तो आणि ह्यांना न्याय मिळतो का. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, कोंढाल.